हा बघा, हा माझा एक मित्र आहे, डार्लिंग आहे, त्याचं नाव आहे सौमित्र. आणि नमस्कार, मी साटम. आता एक नवीन स्टोरी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. संत छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य जगमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणजे गणेशोत्सवाचा सर्वात मोठा शक्तीचा स्रोत. तर बाप्पा माझा खांदेवारी म्हणजे काय? जर तुम्हाला मुंबई, महाराष्ट्र आणि भारत एकंदरीत कबड्डीच्या सर्किट बद्दल माहिती असेल तर शिवशक्ती पार्क यांची जी टीम आहे आणि एकंदरीत त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल माहिती असेलच. त्याचबरोबर डिलाय रोडच्या राजाचं हे मंडळ, तर यांच्याकडे अशी प्रथा आहे, सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांची कार्यशाळा एकंदरीतच या डिलाय रोडच्या राजाच्या मंडपामध्ये आणि इतरत्र पसरलेली आहे आजूबाजूला. ही जी मंडळी म्हणजे कोण, तर इतर वेळेला हे कबड्डीचे खेळाडू असतात, पण त्या दिवशी कार्यकर्ता आणि गणेश भक्त असतात. म्हणजे कधी तर ह्या ज्या मोठमोठ्या 15-15, 18-18 फुटाच्या मूर्त्यांचं ज्या वेळेला आगमन होत असतं त्यावेळेला. आणि यांच्या मते ही आमची परंपरा आहे की आम्ही खांद्यावरून गणपती बाहेर नेऊन तुम्हाला ट्रॉलीवर देणार, त्यानंतर ती जबाबदारी तुमची. पण जोपर्यंत प्रत्येक मूर्ती आमच्या मंडपात बनते तोपर्यंत ती आमची जबाबदारी असते की त्याला सुखरूप ट्रॉलीवर नेऊन पोचवायचं. ही प्रथा म्हणजे बाप्पा माझा खांद्यावरी. बाकी आता गणपती मानाचा राजा करिरोडचा आपल्या रथावर विराजमान झाला होता आणि मला खूप जास्त धाकधूक आणि भीती वाटत होती. त्याच वेळेला माझं अंग पूर्ण थरथरत होतं. मग मी काय केलं, खाली वाकून ट्रॉलीच्या मागे गेलो, जेणेकरून कुठल्याही प्रकारे रूल मला ब्रेक करायचा नव्हता. पण जसा बँजो वाजायला लागला तसं मला काय राहावे ना, आणि आता मला काही करून दर्शन घ्यायचंच होतं. पण मग मला माझ्या भावाने म्हणजेच सोहमनी ऍडवाइस दिली की प्रत्येक जणच डोळ्यावर पट्टी बांधून तो ट्रेंड फॉलो करायला बघते, तर आपण काहीतरी वेगळं करूया. मग त्याने मला सांगितलं, आता तू खाली बघूनच आलायस ना, तसंच खाली बघून जा आणि गणरायाचं दर्शन घे, खूप भन्नाट आहे. इतक्यावरच झटपट कॅमेरा ऑन केला आणि जाऊन दर्शन घेतलं. आणि त्यावेळेला मला आश्चर्य कमी आणि स्तब्धता आणि शांततेचा जास्त अनुभव झाला असं मला तरी वाटतं. आणि जोरजोरात ओरडून मी मागच्या व्हिडिओमध्येही त्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर एकंदरीतच आगमनाचा म्हणजेच कार्यशाळेपासून करिरोडच्या राजाच्या मंडपापर्यंतचा करिरोडचा राजाचा प्रवास सुरू झाला. बाकी पुढे काय गोष्टी घडल्या त्या टू बी कंटिन्यूड. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, टिळक महाराजांचा नेहमीच विजय असो.